स्वागत, स्वागत. परत एकदा स्वागत. तर आतापर्यंत आपण मागच्या 2 भागांमध्ये काय-काय पाहिलं होतं? सर्वात सुरुवातीला आपण अ, आपला जो पहिला धडा आहे चॅप्टर 1 पार्ट्स ऑफ स्पीच सुरू केला. शब्दांची जाती किंवा शब्दांचे प्रकार. त्याचे आपण बघितलं की 8 प्रकारचे शब्द असू शकतात आणि पहिला आपण नाम चालू केला. नंतर नामाचे जे प्रकार आहेत ते बघितले 5 प्रकार. आता आपण बघणार आहे पुढचं हेडिंग लिहा. द नंबर ऑफ द नंबर ऑफ नाउन. ठीक आहे. बघा नामामध्ये आपण पहिला पॉइंट बघितला रोमन नंबर 1 काइंड्स ऑफ नाउन म्हणजे नामाचे प्रकार. रोमन नंबर 1. नंतर आता याच्यामध्ये आपण दुसरा बघतोय रोमन नंबर 2 नंबर ऑफ नाउन म्हणजेच याला आपण मराठीत म्हणतो नामाचे वचन. नामाचे वचन याचा अर्थ काय? खूप सोपं आहे. एकवचन, बहुवचन. हे आठवते? तर एकवचनी नाम आणि बहुवचनी नाम. तर खाली लिहा. इंग्रजीमध्ये इंग्रजीमध्ये नामाचे इंग्रजीमध्ये नामाचे 2 वचन आहेत. कोणते 2 वचन आहेत? एकवचन आणि अनेक वचन. जे मराठीत होते तेच इंग्रजीमध्ये पण आहेत. काही वेगवेगळे नाहीत. इंग्रजीमध्ये नामाचे 2 वचन आहेत. ठीक आहे. तर पहिलं जे आहे, ज्याला आपण म्हणतो एकवचन, त्याला इंग्रजीत आपण म्हणतो नंबर 1 सिंग्युलर. SINGULAR. सिंग्युलर नंबर. सिंग्युलर नंबर. याला आपण म्हणतो एकवचन. एकवचन. आणि दुसरं आहे प्लुरल नंबर. प्लुरल. PLURAL. प्लुरल नंबर. याला आपण म्हणतो अनेक वचन. तर हे 2 प्रकारचे नामं असू शकतात. एकवचनी, अनेकवचनी. एकवचनी म्हणजे तिथं एकच व्यक्ती आहे, एकच वस्तू असेल, तर त्याला आपण म्हणतो सिंग्युलर नंबर, एकवचन. अनेकवचन म्हणजे खूप सारे आहेत. जसं उदाहरणार्थ इथंच लिहितो मी. उदाहरणार्थ समजा एकच गाय असेल तर त्याला आपण म्हणतो COW काऊ. पण जर खूप साऱ्या गायी असतील तर त्याला आपण म्हणतो काऊज. COWS. इथं एस हा प्रत्यय लावावा लागला, एस जोडावा लागला काऊ सोबत. ठीक आहे. तर आपल्याला नेहमी ज्या परीक्षा आहेत आपल्या शाळेतल्या त्याच्यामध्ये तुम्हाला कधी-कधी काय करतात एकवचनी शब्द दिलेले असतात. त्याचं रूपांतर अनेकवचनी शब्दामध्ये करावं लागते. जसं सिंग्युलर नंबर एकवचनी दिला असेल तर त्याला अनेकवचनमध्ये रूपांतर करावं लागते किंवा अनेक वचने दिलं असेल तर त्याला एकवचनामध्ये रूपांतर करावं लागते. आपल्या भरपूर साऱ्या परीक्षेमध्ये असे प्रश्न विचारले जातात. ठीक आहे. इंग्रजीच्या परीक्षेमध्ये, पेपरामध्ये. तर आपण काय करू आता काही नियम बघूया. कशाचे नियम बघणार आहेत? अतिशय ध्यानपूर्वक बघा. आपण एकवचनी शब्दाला अनेकवचनी शब्दामध्ये कसं रूपांतरित करायचं, याचे काही नियम बघूया. ठीक आहे. जसं काऊला आपण एकवचनी काऊ एक गाय असते आणि खूप साऱ्या गायी असल्या तर त्याला आपण म्हणतो COWS काऊज. तर इथं येस प्रत्यय जोडून आपण त्याचं अनेकवचन केलं या शब्दाचं. तसंच समजा जर एक शब्द आहे FOX फॉक्स. फॉक्स म्हणजे कोल्हा. तर याचं अनेकवचन करताना आपण फॉक्सेस असं करतो. याला ES जोडावा लागला. तर याचे काही नियम असतात. तर हे नियम आपण बघणार आहे. एकवचनी शब्दाला अनेकवचनी शब्दामध्ये कसं रूपांतर करायचं. ठीक आहे? तर पुढे लिहा पॅराग्राफ करून. एकवचनाचे एकवचनाचे
म्हणजे एकच कोल्हा असेल तर त्याला फॉक्स म्हणायचं. खूप सारे कोल्हे असतील, दिसत असतील तर त्याला फॉक्सेस असं म्हणायचं. एक वचन जे आहे त्याचे रूपांतर एक वचनाचे अनेक वचन, एक वचनाचे अनेक वचन करण्याचे नियम पुढील प्रमाणे आहेत. ठीक आहे. एक वचनाचे अनेक वचन करण्याचे नियम आपण आता बघत आहोत. आता हे जे सर्व नियम आहेत हे व्यवस्थित समजून घ्या आणि लिहून घ्या. जेणेकरून तुमच्या लक्षात राहील की एकवचनी शब्द जर मला दिला असेल तर त्याला अनेक वचनामध्ये कसं रूपांतरित करायचं इंग्रजीमध्ये. ठीक आहे. तर हे जे नियम आहेत या नियमला आपण एक एक करून शिकूया. तर पहिला नियम त्याला मी म्हणतो ए. पहिला नियमला आपण नाव दिलं ए. हा पहिला नियम आधी लिहून घ्या मराठीत. काही शब्दांच्या शेवटी काही शब्दांच्या शेवटी यस प्रत्यय लावून, यस स्मॉल यस, यस लेटर माहिती आहे ना, यस फॉर शुगर. यस प्रत्यय लावून, यस प्रत्यय लावून, यस प्रत्यय लावून अनेक वचन करतात. यस प्रत्यय लावून अनेक वचन करतात. तर काही काही शब्द आहेत ज्यांच्या समोर फक्त बस हे यस हे जे अक्षर आहे, हे जे अल्फाबेट आहे हे जोडून दिलं. प्रत्यय म्हणजे त्याला आपण म्हणतो त्याच्यानंतर जोडला. तर यस प्रत्यय लावून त्याचं अनेक वचन होऊन जाते. ठीक आहे. आता खाली काही उदाहरणं बघा. एक्झाम्पल, उदाहरणार्थ समजा एक पेन असेल तर त्याला आपण म्हणतो पेन. त्याचं जर का मला अनेक वचन करायचं असेल तर त्याला लिहायचं पेन्स, पेन्स, अनेक सारे पेन. एक पेन असेल तर त्याला म्हणायचं पेन. अनेक पेन असतील माझ्याकडे लिहिण्याचे त्याला म्हणायचं पेन्स. पेन्स, पेन्स. म्हणजे काय जोडला? फक्त यस जोडला तर ते अनेक वचनी रूपांतर झालं. पुन्हा बुक. बुक म्हणजे पुस्तक, एक पुस्तक. आणि खूप सारे पुस्तक असतील तर BOOKS, बुक्स. खूप सारे पुस्तक. ठीक आहे. नंतर पेन्सिल. माझ्याकडे एक पेन्सिल असेल तर त्याला असं लिहिणार पेन्सिल. त्याचं अनेक वचनात रूपांतर करताना काय करतो आपण? पेन्सिल्स. त्याला एक यस जोडून द्यायचा. ठीक आहे. चेअर. त्याचं अनेक वचनात रूपांतर करायचं असेल तर चेअर्स. यस जोडून द्यायचा. रन. जसं एक रन मी जर काढला धावून क्रिकेटमध्ये तर त्याला म्हणायचं फक्त रन. पण खूप सारे रन मी काढले तर त्याला म्हणायचं रन्स. 100 रन्स. 100 रन काढले. 100 रन नाही म्हणत आपण, इंग्रजीमध्ये रन्स म्हणतो. खूप सारे. समजलं? तर अशा पद्धतीनं यस प्रत्यय जर आपण जोडला, यस प्रत्यय लावला शब्दाच्या नंतर तर अनेक वचनामध्ये रूपांतर होतं. ठीक आहे. असे काही शब्द आहेत. सर्व शब्दांसमोर यस नाही लागू शकत. ठीक आहे. तर म्हणून आपण सर्व नियम लिहून घेतोय. तर काही शब्दच आहेत. मी काही शब्दच म्हटलं. ठीक आहे. आता दुसरा नियम. कधी कधी काय होते बघा. कधी कधी काय होते, काही शब्दांच्या शेवटी ज्या शब्दांचे खाली लिहा दुसरा नियम नंबर बी. ज्या शब्दांच्या शेवटी किंवा ज्या शब्दांचे शेवटचे अक्षर यस असेल, पहिलेच जर यस आला असेल शेवटच्या अक्षरात तर मग त्याला डबल यस नाही लावत आपण. किंवा शेवटचे अक्षर यस एच असेल, यस एच, किंवा शेवटचे अक्षर डबल यस असेल, किंवा शेवटचे अक्षर CH असेल, CH,
शेवटचे 2 अक्षर काय असतील? CH. CH, कॉमा X, X किंवा O, किंवा O. O माहिती आहे? O फॉर ऑरेंज. यापैकी अक्षर असतात. यापैकी अक्षरे असतात. शेवटचे जे अक्षर आहे यस, एच, एस, डबल एस, CH, X किंवा O यापैकी अक्षरे जर असतील तर अशा शब्दांचे अनेक वचन करताना ES ध्यानात ठेवा. ES प्रत्यय लावावा. ठीक आहे. तर समजा शब्दांची शेवट काय कशाने होत असेल? यस, एस, डबल एस, CH, X किंवा O या शब्दांनी होत असेल तर काय लिहायचं? त्याच्या पुढे ES लिहायचं. त्याला अनेक वचनात रूपांतर करताना. काय उदाहरण बघू म्हणजे लक्षात येईल तुमच्या. बघा, समजा मी लिहिलं बस. याच्या शेवटचं अक्षर ऑलरेडी यस आहे. तर जेव्हा अनेक वचन करतो तेव्हा त्याला BUSS असं नाही करायचं. त्याला लिहायचं BUSES. एक बस असेल तर त्याला BUS बस लिहितो आपण, आणि खूप साऱ्या बस असतील तर त्याला आपण म्हणायचं बसेस. BUSES बसेस. वाचताना काय वाचणार? बसेस. एक बस, अनेक बसेस असतील तर त्याला बसेस. नंतर क्लास, शेवटचे अक्षर कोणते आहेत? डबल एस आहे. तर खूप सारे एक वर्ग असेल तर त्याला क्लास म्हणायचं. खूप सारे वर्ग असतील तर त्याला आपण म्हणतो क्लासेस. आलं लक्षात? तर ES प्रत्यय जोडावा लागतो. तर शेवटचं अक्षर शब्दाचं यस, यश, डबल एस, CH, X किंवा O असेल तर ES प्रत्यय लावून त्याला अनेक वचनात रूपांतरित करायचं. क्लास, क्लासेस. नंतर मॅच, MATCH. शेवटचे 2 अक्षर काय आले? CH. तर याला एक मॅच असेल तर मॅच म्हणतो, आणि खूप साऱ्या मॅचेस असतील तर त्याला आपण मॅचेस म्हणतो. MATCHES मॅचेस. ES प्रत्यय जोडला. ठीक आहे. फक्त यस नाही जोडायचा, हे ध्यानात ठेवा. यस, यश, डबल एस, CH, X किंवा O. नंतर CH चा झाला. X वाला शब्द बॉक्स. एक बॉक्स असेल, एक डब्बा असेल तर त्याला आपण बॉक्स म्हणतो. खूप सारे डब्बे असतील तर त्याला म्हणायचं बॉक्सेस. समजलं? आणखी काय उदाहरणं? एक कोल्हा असेल तर त्याला फॉक्स म्हणायचं. खूप सारे कोल्हे असतील तर फॉक्सेस. नंतर X झाला शेवटी. O. समजा मी म्हटलं मँगो, तर एक आंबा असेल तर त्याला आपण मँगो म्हणणार. खूप सारे आंबे असतील तर मँगोज. ES प्रत्यय जोडला. बघा, हे अनेक वचनी. आंबा, आंबे. मँगो, मँगोज. समजलं? तर हा आहे दुसरा नियम. ठीक आहे. पुढचा नियम. तर हे 2 नियम समजले सर्वांना. काही शब्दांच्या शेवटी एस जोडावा लागतो, आणि ज्या शब्दांच्या शेवटी हे काही अक्षरे येतात, यस, एस, CH, X किंवा O, तर ES प्रत्यय जोडावा. त्याला अनेक वचन करताना. राहील ध्यानात सर्वांच्या? हा. तिसरा नियम C. लिहा. C मध्ये आपण 2 नियम बघणार आहे. C मध्ये याच्यामध्ये नंबर 1 टाका. C मध्ये नंबर 1, छोटा रोमन नंबर 1 लिहा. पुढे ज्या शब्दांचे शेवटचे अक्षर शेवटचं अल्फाबेट Y असेल. शेवटचे अल्फाबेट काय असेल? Y. ज्या शब्दांचे शेवटचे अक्षर
वाय असेल, ओके, वाय असेल, स्मॉल वाय, वाय असेल, पण पण वायच्या पूर्वी, वायच्या पूर्वी म्हणजे वाय जो आहे त्याच्या आधी, वायच्या पूर्वी व्यंजन असेल. व्यंजन समजते ना सर्वांना? व्यंजन म्हणजे ए, ई, आय, ओ, यू हे स्वर सोडून उरलेले जे अल्फाबेट आहेत, बी, सी, डी, एफ, जी, एच, जे, के, बाकीचे जे 21 व्यंजन आहेत तुम्हाला माहिती आहे. ए, ई, आय, ओ, यू सोडून उरलेले कोणतेही जरी अक्षर असतील, वायच्या पूर्वी व्यंजन असेल, व्यंजन असेल तर, व्यंजन असेल तर वायचा, वायचा आय करावा. वायच्या जागी काय लिहायचं? आय. वायचा आय करावा व त्याला व त्याला व त्याला ईएस प्रत्यय लावावा. ईएस प्रत्यय लावावा. समजलं? बघा, उदाहरणार्थ समजा, फॉर एक्झाम्पल, उदाहरणार्थ एक शब्द आहे BABY, बेबी. बेबी म्हणजे बाळ. तर आता बघा, शेवटी काय आलं? वाय अक्षर आलं. पण वायच्या आधी काय आहे? बी. बी काय आहे? व्यंजन. तर अशा अशा शब्दाचं आपल्याला अनेक वचन करताना काय करायचं आहे? BAB वायच्या जागी आय लिहायचा आणि नंतर ES लिहायचा. आधी वायचा काय करायचा? आय आणि ES प्रत्यय त्याच्यानंतर जोडावा. समजलं? आणखी काही उदाहरणं बघा, समजा असं असेल, बॉडी. बॉडी म्हणजे एक शरीर. खूप सारे शरीर असतील तर त्याला लिहिणार BOD. BOD पहिलं जसं आहे तसंच लिहिलं. वायच्या जागी आय लिहायचा आणि नंतर ES. येते लक्षात सर्वांच्या? पुढचं उदाहरण, लेडी. लेडी म्हणजे स्त्री, LADY. एक लेडी असेल तर, एक स्त्री असेल तर तिला आपण म्हणतो लेडी. खूप साऱ्या स्त्रिया असेल तर लेडीज. तर काय होणार? LAD वायचा आय करायचा आणि नंतर ES प्रत्यय जोडायचा. समजलं? अशा पद्धतीनं आपण त्याला अनेक वचनामध्ये रूपांतरित करतो. हा सी मधला पहिला नियम झाला. काय होतं याच्यामध्ये? शेवटचं अक्षर वाय होतं आणि वायच्या पूर्वी व्यंजन आलेलं. वायच्या पूर्वी बघा, इथं बी व्यंजन आला, इथं डी व्यंजन आला दोन्ही अक्षरामध्ये. तर तेव्हा आपण वायचा आय करतो आणि शेवटी ES प्रत्यय जोडतो अनेक वचनात रूपांतर करताना. नंतर दुसरं, आता ज्या शब्दांच्या शेवटी तुम्ही सांगा काय होईल आता? वायच्या आधी काय येईल? स्वर येईल. ठीक आहे. पुढे लिहा. जर जर वायच्या आधी स्वर असेल, स्वर असेल तर, स्वर असेल तर त्याला फक्त यस प्रत्यय लावावा. यस प्रत्यय लावावा. म्हणजे फक्त यस लिहायचं शेवटी, तो अनेक वचनात रूपांतरित होऊन जातो. याचे उदाहरण बघा. समजा एक शब्द आहे बॉय. एका मुलाला आपण म्हणतो बॉय, मुलगा. आणि खूप सारी मुलं असतील तर BOYS, बॉईज. का असं लिहिलं? फक्त यस का लिहिलं? कारण की वायच्या आधी काय आलेलं आहे? ओ. ओ काय आहे? स्वर. स्वर समजतो ना? स्वर कोणकोणते आहेत आपल्याला माहिती आहे. ए, ई, आय, ओ, यू. हे जर आलेले असतील वायच्या आधी तर फक्त यस जोडायचा, तो अनेक वचनात रूपांतरित होऊन जातो. पण जर आधी व्यंजन असेल तर वरच्या नियमामध्ये सांगितलं की वायचा आय करायचा आधी, नंतर ES प्रत्यय जोडायचा. इथं फक्त यस प्रत्यय लावावा लागतो. आणखी उदाहरण, समजा एखादं खेळणं असेल तर त्याला आपण म्हणतो टॉय. आणि खूप सारे खेळणी असतात तर त्याला लिहायचं TOYS, टॉईज. टॉईज. खूप सारी खेळणी. समजला? हा तिसरा नियम होता.
एकवचनीचं अनेक वचनात रूपांतर करण्याचा. पुढचा नियम नंबर 4 त्याला लिहायचं डी. लिहा. ज्या नामाच्या शेवटी ज्या नामाच्या शेवटी एफ किंवा एफई हे अक्षर असतील एफ किंवा एफई शेवटी काय असेल, एफ किंवा एफई हे अक्षर असतील तर ते काढून म्हणजे काय, एफ आणि एफई जे आहे त्याला काढून टाकायचं अनेक वचन करताना. तर ते काढून त्याला काढून काय करायचं, तर ते काढून व्हीईएस प्रत्यय लावून अनेक वचन करावे. ठीक आहे. व्हीएस प्रत्यय लावून अनेक वचन करावे. उदाहरणार्थ बघा, LEAF लीफ म्हणजे झाडाचं एक पान. लीफ म्हणजे एक पान. खूप सारे पानं जर असतील तर त्याला आपण म्हणायचं अनेक वचन करायचं असेल तर एफ लेटर जे आहे ते शेवटचं अक्षर एफ काढून टाकायचं. LEA लिहायचा, फक्त एफ काढून टाकला आणि कुठला प्रत्यय जोडायचा, VES. LEAVES एफ ला काढून टाकलं आणि जोडलं VES प्रत्यय. लिव्ज याला वाचायचं लिव्ज म्हणजे खूप सारी पानं. समजलं. आणखी पुढचं उदाहरण, समजा एक पत्नी आहे, वाईफ. पूर्वीच्या काळी राजांना अनेक पत्नी असायच्या, तर खूप साऱ्या पत्नी असतील तर VAVES. एफई आहे शेवटचा, एफई हा पूर्ण काढून टाकायचा. एफ किंवा एफई जर असतील तर हे पूर्ण काढून टाकायचं आणि VES प्रत्यय जोडायचा, VES. आलं लक्षात. आणखी उदाहरण, THIEF. आता बघा, इथं शेवटचं अक्षर फक्त एफ आहे, एफ नंतर एफई नाही, फक्त एफ आहे. याच्या आधी ई आहे, हा ई नाही काढून टाकायचं, दोन्ही नाही काढून टाकायचे. बघा तर स्पेलिंग काय येईल अनेक वचनाचं, THIE फक्त एफ काढून टाकला शेवटचा. इथं एफ काढून टाकला आणि शेवटी टाकलं VES, थ्यूज. एक चोर असेल तर त्याला म्हणायचं थीफ, खूप सारे चोर असतील तर थ्यूज. आलं लक्षात. आता हा जो चौथा नियम आहे, या नियमाला काही अपवाद आहेत, तर खाली लिहा. या नियमाला काही अपवाद आहेत. या नियमाला काही अपवाद आहेत. ते जे अपवाद आहेत ते खाली लिहूया आपण. जसे बघा, एक अक्षर प्रूफ आहे, एक नाम जे आहे ते प्रूफ आहे, त्याचं अनेक वचन करताना आपण लिहितो फक्त प्रूफ्स. ठीक आहे. याचा एफ काढून आपण IVS लिहित नाही. नंतर ROOF रूफ. तर असे काही अपवाद म्हणजे काय, असे जे शब्द आहेत ज्यांचं अनेक वचन करताना आपण हा नियम पाळू शकत नाही. चौथा नियम, ज्याच्यामध्ये एफ आणि एफई असेल तर आपण काय करायचो, काढून टाकायचो आणि त्याच्या जागी VES टाकायचो. पण इथं काही शब्द अपवाद असणार की ज्यांच्यामधला एफ काढून टाकून तिथं IVS, एफ किंवा एफई काढून टाकून तिथं VES प्रत्यय जोडू शकत नाही. डायरेक्ट याचं जेव्हा आपण अनेक वचन करतो तर फक्त डायरेक्ट यस जोडला इथं. रूप्स, प्रूफ्स. नंतर समजा बिलीफ म्हणजे विश्वास, आणि याचा अनेक वचन करताना आपण लिहिणार बिलीफ्स. ठीक आहे. चीफ,
चीफ म्हणजे मुख्य आणि खूप सारे मुख्य असतील तर त्याला अनेक वचन मध्ये लिहिताना चिप्स असं लिहिणार. समजलं? हा झाला चौथा नियम. तर या नियमाला काही अपवाद आहेत. अपवाद समजते ना, जे नियम पालन करणार नाहीत असे लोक. म्हणजे तिथं अनेक वचन करताना आपण हा नियम वापरायचा नाही. त्याचं अनेक वचन वेगळ्या पद्धतीनं होईल. जसं इथं या सर्वांचं अनेक वचन करताना आपण फक्त यस प्रत्यय जोडला. ठीक आहे? जो की आपला पहिला नियम होता. ठीक आहे. नंतर 5वा नियम लिहा ई. काही नामांचे काही नामांचे काही नामांचे एक वचन व अनेक वचन एक वचन व अनेक वचन सारखेच असतात. सारखेच असतात. ठीक आहे. काही नामांचे एक वचन आणि अनेक वचन सारखेच असतात. याच्या आधी पुढे लिहा. काही नामांचे एक वचन व अनेक वचन सारखेच असतात. आणखी पुढे लिहा एक लाईन. फक्त हे ध्यानात ठेवायचं आहे की ज्यांचं असे काही नाम आहेत ज्यांचं एकवचन अनेक वचन सारखंच असेल, फक्त वाक्यानुसार 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 त्यांचा अर्थ घ्यावा. ठीक आहे. वाक्यानुसार त्यांचा अर्थ घ्यावा म्हणजे काय? कधी कधी वाक्यामध्ये उदाहरणार्थ याचे काय उदाहरण बघा. शिप म्हणजे एक मेंढी पण होऊ शकते आणि शिप म्हणजे SHEEP शिप म्हणजे खूप साऱ्या मेंढ्या पण होऊ शकतात. तर वाक्यानुसार आपल्याला अर्थ लक्षात आला पाहिजे की एखादं वाक्य जर का मी म्हटलं एक वाक्य इथं सांगतो. समजा एक वाक्य मी असं म्हटलं की ही वॉज बेदिंग अ शिप. आता दिलेलंच आहे. म्हणजे एकच मेंढी. ओके. आणि दुसरं वाक्य असं असू शकते की देअर वेर मेनी शिप. बघा, तिथं खूप साऱ्या मेंढ्या होत्या. ही वॉज बेदिंग अ शिप. एका मेंढीला तो आंघोळ घालत होता. अ शिप वापरलंय म्हणजे काय? हे एकच शिप आहे. हा शब्द जो आहे एकवचनी आहे. आणि जेव्हा असं म्हटलं की देअर वेर मेनी शिप म्हणजे काय? हा अनेक वचनी. तिथं खूप साऱ्या मेंढ्या होत्या. आलं लक्षात? तर वाक्यानुसार अर्थ घ्यावा लागतो आपल्याला. एक वचन आलं आणि इथं अनेक वचन आलं. समजलं हे उदाहरण? तर वाक्यानुसार आपल्याला अर्थ समजला पाहिजे. एक वचन असलं की जनरली असं लिहिलेलं असते, ए किंवा ॲन लिहिलेलं असते किंवा द लिहिलेलं असते. डिअर एक हरिण असेल तर डिअर, खूप सारे हरण असतील तरीही डिअरच. याचा अर्थ एक वचन आणि अनेक वचन या शब्दांचं बदलत नाही. आपल्या डोक्याचं एक केस जर काढलं तर त्याला म्हणायचं हेअर. खूप सारे केस असतील तर त्याला पण म्हणायचं हेअर. ठीक आहे. डझन, एक डझन आणि 12 डझन, 13 डझन, त्याला पण म्हणायचं डझनच. शब्द सारखाच राहील. याचं एक वचन आणि अनेक वचन सारखंच राहील. फक्त वाक्यानुसार त्याचा अर्थ बदलेल. जेव्हा मी 1 डझन म्हणतो तेव्हा तो एकवचनी शब्द. जेव्हा मी 20 डझन म्हणतो तेव्हा तो अनेक वचनी शब्द. किंवा कारण की तिथं खूप सारे डझन आहेत. 20 डझन. आलं लक्षात? नंतर पुढचा नियम नंबर 6वा. एफ. काही शब्द यांचं जे अनेक वचन करताना ऍक्च्युली ते वेगळेच शब्द असतात इंग्रजीमधले. काही स्पेशल शब्द आहेत हे. काही शब्द प्रथमताच निराळेच तयार झालेले आहेत. निराळे म्हणजे वेगळ्या पद्धतीचे आहेत हे. निराळेच तयार झालेले
आहेत. मग अशा निराळ्या शब्दांचं एकवचनीचं अनेकवचन करताना ते वेगळ्याच पद्धतीनं करावं लागते. तर त्याच्यासाठी हे आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे, की त्या शब्दाचं अनेकवचन करताना आपल्याला लक्षपूर्वक ध्यान ठेवून करायचं. बघा इथं काही एक उदाहरणं देतो मी. समजा मॅन आहे. तर एक माणूस असेल तर मॅन, खूप सारे माणसं असतील तर त्याला आपण लिहितो मेन, माणसे. ठीक आहे. तर याचं इथं कुठलाच नियम आपण वापरला नाही. कारण की हे वेगळे स्पेशल कॅटेगरीतले हे शब्द आहेत. यांचं अनेकवचन करताना आपल्याला लक्षातच ठेवावं लागते, की मॅनचं अनेकवचन मेन. एक माणूस मॅन, खूप सारे माणसं मेन. नंतर वुमन, एक स्त्री असेल तर वुमन म्हणायचं. खूप साऱ्या स्त्रिया असतील तर विमेन, विमेन. ठीक आहे. इथं काय झालं? एच्या जागी ई आला. नंतर माऊस. एक माऊस म्हणजे एक उंदीर. खूप सारे उंदीर असतील तर माईस. MICE माईस. ठीक आहे. याचं अनेकवचन वेगळंच आहे. तर हे तुम्हाला लक्षातच ठेवावं लागतात. त्याच्यासाठी हे असे काही शब्द जे आहेत ते आपल्याला पाठ करावे लागतील किंवा ध्यानात ठेवावे लागतील. टूथ. एक दात असेल तर त्याला म्हणतो आपण टूथ. खूप सारे दात असतील तर त्याला म्हणायचं टीथ. ठीक आहे. TEETH टीथ. नंतर एक पाऊल असेल तर त्याला आपण म्हणतो फूट. खूप सारे पावलं एकापेक्षा जास्त असतील अनेक वचन होते फीट. FEET फीट. नंतर ऑक्स. ऑक्स म्हणजे बैल. एक बैल. खूप सारे बैल असतील तर ऑक्झन. OXEN ऑक्झन. बघा या शब्दांचे अनेक वचन वेगळ्याच पद्धतीनं होत आहेत. म्हणून आपण म्हटलं की हे निराळे आहेत. ये दुनिया से अलग ही है. ऑक्स, ऑक्सन. चाइल्ड. छोटासा जर मुलगा असेल तर त्याला एक मूल चाइल्ड. खूप सारे मुलं असतील तर छोटेसे चिल्ड्रन, चिल्ड्रेन, चिल्ड्रेन किंवा चिल्ड्रन म्हणायचं. नंतर GOOSE. गूज म्हणजे हा हंस पक्षी जो आहे. हंस पक्षाच्या जातीतील एक पक्षी हंस. गूज म्हणतात. आणि खूप सारे जर हंस पक्षाच्या जातीतला एक असेल तर त्याला म्हणायचं गीज. गीज. समजलं? हे लक्षात ठेवा. तर हे स्पेशल वेगळे शब्द आहेत. एफ झाला. एफ नंतर जी. पुढचा नियम लिहा. जी मध्ये हा शेवटचा नियम आहे. याच्यामध्ये 2 भाग करू आपण. हा पहिला भाग बघूया. पहिल्या भागामध्ये बघा काय आहे. काही शब्द नेहमीच एकवचनी असतात. काही शब्द नेहमीच कसे असतात? एकवचनी असतात. काही शब्द नेहमीच एकवचनी असतात. म्हणजे त्यांचं तुम्ही अनेक वचनात रूपांतरित त्यांना करू शकत नाही. ते नेहमी एकवचनातच राहतील. ठीक आहे. काही उदाहरणं बघा. समजा मी असं म्हटलं फर्निचर. तर फर्निचर या शब्दाचा अर्थ फर्निचरच. याचं अनेक वचन आहे फर्निचरच. याचं अनेक वचन करण्याची गरजच नाही. हा एकवचनी असतो नेहमी फर्निचर. नंतर दुसरा पुढचा शब्द न्यूज. NEWS न्यूज. एक जरी बातमी असेल, बातमीला आपण न्यूजच म्हणतो. नंतर इन्फॉर्मेशन. माहिती. इन्फॉर्मेशन. सीनरी. दृश्य. दृश्य. लगेज. LUGGAGE. लगेज. हे ऑलरेडी एकवचनी शब्द आहेत. हे नेहमीच एकवचनी असतात. ठीक आहे. लगेज म्हणजे सामान. आणि दुसरा याच्यामध्ये जी मध्ये दुसरा वाक्य लिहा. काही सामान्य नामे. काही सामान्य नाम अनेक वचनीच असतात. अनेक वचनीच असतात.
याचा अर्थ काय? याच्यामध्ये तुम्हाला रूपांतरित करण्याची गरजच नाही. हे नेहमी एकवचनी राहतील, हे जे पहिले वरचे होते आणि खालचे जे उदाहरणं घेऊ, हे नेहमी अनेकवचनीच राहतील. ठीक आहे? जसं उदाहरणार्थ SCO डबल SORS सीझर्स, सीझर्स. नंतर कॅटल, कॅटल म्हणजे गुरे. सीझर्स, कॅटल, ट्राउझर्स, ट्राउझर्स, पीपल, पीपल म्हणजे लोक. हा शब्द असा आहे नेहमी अनेकवचनी असेल. ठीक आहे? स्पेक्टॅकल्स, स्पेक्टॅकल्स म्हणजे चष्मे, चष्मा. स्पेक्टॅकल्स नेहमी अनेकवचनी शब्द असतो हा. स्पेक्टॅकल्स म्हणजे खूप सारे चष्मे. अशा पद्धतीनं हे आपण नियम पाहिले. एकवचनीचे अनेकवचनीत रूपांतर करण्याचे. हे सर्व नियम व्यवस्थित रिव्हिजन करा. बघा कुठले-कुठले होते नियम. पहिला नियम, काही शब्दांच्या शेवटी अनेकवचन करताना यस जोडावा लागतो. यस प्रत्यय. आणि दुसरा नियम बी, यस, एच, डबल एस, एच, एक्स किंवा ओ यांनी जर का शेवट होत असेल शब्दाचा तर तिथं ईएस प्रत्यय लावावा लागतो. ईएस. नंतर सी, तिसरा नियम, वायनी जर संपत असेल, वायच्या आधी जर व्यंजन असेल तर वायला काढून आय टाकायचा आणि ईएस प्रत्यय जोडायचा. आणि वायच्या आधी जर का स्वर असेल, ए, ई, आय, ओ, यू पैकी काही पण असेल, तर त्याला फक्त यस प्रत्यय जोडून त्याचं अनेकवचन करायचं. नंतर चौथा नियम, ज्या नामाच्या शेवटी एफ किंवा एफई, एफ असेल किंवा शेवटी एफई असेल, हे अक्षर असतील तर ते काढून टाकायचे आणि त्याच्या जागी व्ही-एस प्रत्यय लावून अनेकवचन करावे. लेकिन परंतु या नियमाला अपवाद आहे. ठीक आहे? तर हे सारे अपवादावाले पण असतात इथं, की ज्यांचं अनेकवचन करताना आपण एफ किंवा एफईला काढून व्ही-एस लिहू शकत नाही. त्यांचं अनेकवचन करताना बघा इथं डायरेक्टली त्यांनी यस प्रत्यय जोडला. नंतर ई, काही नामाचे एकवचन आणि अनेकवचन सारखेच असतात, पण मग वाक्यानुसार त्यांचा अर्थ आपण घ्यायचा. ठीक आहे? जसं एक शिप म्हटलं तर अ शिप दिलेलं असेल, तर हा एकवचनी आहे. मेनी शिप म्हटलं असेल, तर हे अनेक शिप, अनेक मेंढ्या इथं असतील. तर हे शब्द यांचं एकवचन, अनेकवचन सारखंच. पुढचा नियम, काही शब्द प्रथमतःच निराळे असतात, तर यांचं अनेकवचन तुम्हाला पाठच करावं लागेल, ध्यानात ठेवावं लागेल. मेन, मॅनचं मेन, वुमनचं वुमेन, माऊसचं माईस अशा प्रकारे. नंतर शेवटचा नियम पाहिला आपण, काही शब्द नेहमीच एकवचनी असतात आणि काही शब्द नेहमीच अनेकवचनी असतात. तर त्यांना आपण रूपांतरित करू शकत नाही. ते नेहमी एकवचनी राहतील, जे एकवचनी आहेत ते एकवचनीच राहतील आणि जे अनेकवचनी आहेत ते अनेकवचनीच राहतील. त्यांना आपण रूपांतरित करू शकत नाही. एकवचनाचं अनेकवचनात किंवा अनेकवचनाचं एका वचनात रूपांतरित करू शकत नाही. समजलं सर्वांना? ठीक आहे. धन्यवाद. पुढच्या भागामध्ये आपण डिस्कस करू आता याच्या पुढचं.